या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनी बुवा सन्माननीय प्रशांत डांगवे यांकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। बाई ग पिचली माझी बांगडी 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 सन्माननीय देव महेश कुंभार यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आमच्या पप्पांनी गणपती आणला नाही कसो त्या बाबून मगाची बक्षीस पडल्याबरोबर म्हणजे तो पोरगो असो ह्यांका दाखवीत गेलो या पोरग्यांका म्हणजे एक मजा असता ती स्टेज भेटणं आणि स्टेजवर हे येऊन परफॉर्मन्स करणं हे का महत्व असता। आमच्या पप्पांनी गणपती
100 रुपयाचं बक्षीस या बारक्याला देतोय. सन्माननीय सुशांत जोईल बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. देवसाठी 100 रुपयाचं बक्षीस देत आहेत. तसेच सन्माननीय समीर घाडी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय देव. या ठिकाणी बुवानी बरीचशी गाणी घेतल्याने त्याबद्दल म्हणजे असं काय नाही भांडण्यासारख्या किंवा पण ठीक आहे बरंच काय नाही काय आज ऑर्केस्ट्रा लावल्यान पण ठीक आहे मी ऑर्केस्ट्रा म्हणणार नाही कारण तू तरी मन मोकळा कधी करशील बाकीच्या बघून तू मन मोकळा कधी करशील कारण गाणी म्हणून असतं पण काय करणार सुशांत होईल ना जास्त ऑर्केस्ट्रा लावणार नाही पण आज लावल्या. कडुलिंबाला आला कसा गोडपाला कडुलिंबाला आला कसा गोडपाला घालू रंगमी अशी बुवा बरीच गाणी म्हणू शकतोय पण काजळ लावून आले काजळ लावून आले असं नका बघू हो येते मला काजळ लावून आले असं नका बघू येते मला थोडक्यात म्हणायचं झालं तर आताच प्रयत्न केला पण ठीक आहे जमला हळूहळू नक्की मस्त ना ती पटत होत विश्वास नाही पटत रे तुझं काय म्हणता गुलाम म्हणता जेवढे म्हणता माका फ्रेंड रिक्वेस्ट दिली होती फ्रेंड रिक्वेस्ट जेवढे दिली होत तेवढं म्हणता मी ऍक्सेप्ट करीत नाही म्हणजे एवढं भरपूर दिली होत आणि काय त्याचं नाव काय म्हटलं का हा म्हणतात म्हणजे तुझ्या म्हणजे अंगावर केस नसती एवढं म्हणतात फ्रेंड रिक्वेस्ट दिली तुला असं बोललं ना एवढं तू मोठं काय म्हणतो एवढंच मग भाजको अंगो म्हटलं आता फ्रेंड रिक्वेस्ट दिले हो ते कसले लिहिले ते आपण समजून दे पोरग्यांचे लिहिले की पोरींचे लिहिले आपण समजून दे नाहीतर कसा मध्ये तुझं एखादं वाक्य पण असतं अरे माझ्या अंगावर म्हणतात तुझ्या अंगावर लॉंग नसा तेवढे माका म्हणता प्रपोज इले असं कधीतरी तुझं म्हणणं असतं पण आज नाही हो पण ठीक आहे काय विषय नाही पण काय स्वतःच्या घरात जाताना जर समजा पायरी जवळ जर लेडीज चप्पल नवीन असला ना स्वतःच्या घरात जाताना पायरी जवळ जर लेडीज चप्पल नवीन असला ना तर घरात जाताना केसावर हात फिरवणार मग तू आणि तू माका नेण्याची गोष्टी सांगतो अरे काय प्रत्येकाला आपल्या ज्ञानाची घमेंड असतात प्रत्येकाला आपल्या ज्ञानाची घमेंड असते पण आपले किती घमेंड याचं ज्ञान नसतात त्याच्यामुळे काय बोलताना
शब्द आणि पेरताना बी कोणता पेरताव याची पडताळणी करण्याची गरज असते, कारण परतावा तोच भेटता जो आपण पेरताव. परतावा तोच भेटता जो आपण पेरताव. म्हणून या लक्षात घे, आपला जो देह आहे ना, देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. त्याच्यामुळे सुशांत होईल काया, सुशांत होईल काया, असं तसं. आणि काय म्हटलं तुझं आता काहीतरी सुवर्ण काहीतरी सांगितलं. अरे काय तुझ्या नावाबद्दल काहीतरी सांगितलं, पण बरा सांगितलं. पण तुमका असं वाटत ना की म्हणजे काय त्या परमेश्वरान आपली रचना अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतः लाथही मारू शकत नाही. म्हणून प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हितचिंतक आणि निंदकांची गरज असावी. कारण हितचिंतक आणि निंदक किंवा सोबती असावे. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही. म्हणून आपल्या आयुष्यात असे हितचिंतक असावे की जे वेळ येईल तेव्हा आरसा आणि सावली बनून राहते. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडित नाही. आणि हो म्हणतात की सुशांत होईल असं तसं, म्हणजे स्वतःची मोठेपणा केल्यासारखी होता तुझी. स्वतःची मोठेपणा स्वतः करायचा. मग हितचिंतक कशा होईल? उद्यापासून कॅन्सल होतील तुझे फेसबुकवर. आणि काय म्हणतात, हा शेजारी शेजारी म्हणतात जर मी केसमो काढलं तर शेजारी दिसत नाही. शेजारी मी केसमो घातलेलो शेजारी आवडत नाही. म्हणजे बघ विचार कर, जरी मी हो नमानी काय मगाशी काय म्हटले आता, तरी निदान शेजारी तरी बघता माझ्या तुझं अजून काय व्हायचंच नाही. आणि काय बराच सांगले काय म्हणतात फणसाची भाजी ही म्हणताय का पोरीला का त्यांचं पप करे 2000. तर दुसरा पोर म्हणतात चायना काहीतरी असं म्हटलं. आणि मी फणसाची भाजी, अरे कोकणी आता हटोळ्यो, अरे दुधाची पिती, अरे ती खळखळली तर जाग्या राहू बया. दिले 20 रुपयात. म्हणजे विचार करते 1500 2000 रुपयाच्या त्या फॉक्का फणसाची शासने टाकल्या नाकातले के जळवून त्यांच्या. म्हणजे काय कॅपॅसिटी होती असा. असं पुढे जाऊ सांगणार बरेच तुझे जोक्स मी सहज येईल बरेच, पण आपलं ठीक आहे बरा सांगतो. कारण त्याची परतफेड करणार. कारण काय विषय तू जर एवढा सांगित असेल तर बरोबर नाही ना. तुझा जर सांगितलं, समजा तुझी जर 2 लग्न झाली होती अशी समजूया. भले आमका माहिती आहे कातवनात तू सध्या म्हणजे कुटुंबात राहुलस, पण 2 लग्न झाली अशी मनापासून धर, मनातल्या मनात झाला बाबा. पहिली जो पोरगी बघू गेलो ती होती शाळा मास्तरी. बरं तिची अशी सवय होती की जा काय दिवसभरात करी का रात्रीच आवडायची. यांचं लग्न झाला. लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा, सत्यनारायणाची महापूजा झाली. सगळा काय व्यवस्थित कार्यक्रम पार पडलो. जवळजवळ 2-4 लाख रुपये गुलामान खर्च केले. आणि सत्यनारायणाच्या पूजे दिवशी 12-12:30च्या मनात ह्या दोघांका खोलीत ढकलले. खोलीत ढकलल्याच्या नंतर ती बिचारी 2 दिवस दमलेली. आणि खोलीत ढकलल्याच्या नंतर ती दमली, ती झोपली. आणि साधारण घेऊ 12-12:30च्या सुमारास साधारण हात टाकून जाणार. हात टाकून जाणार तसं ती बडबडू लागली, हे तुम्ही कुणाच्या दप्तरात हात घालू नये. या म्हणता सगळा 3-4 लाख रुपये खर्च केलं आणि या फार असं काय सांगता. म्हणून जवळजवळ 3 वाजता परत घेणार ट्राय केल्या. परत साधारण हात लावून जाणार तसं परत ती म्हणता, अरे कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नये. अरे
ह्या सकाळी जवळजवळ 5-6 महिने ह्योच विषय सोडून दिल्या ना ती गाव. सोडून दिल्याच्या नंतर दुसरा लग्न केल्या 4 वर्षात ती होती कॉल सेंटरवर. लग्न झालं, सत्यनारायणाची पूजा झाली, तिका पण जवळजवळ 4-5 लाख रुपये त्या लग्नात खर्च केले. झाला बाबा, सत्यनारायणाची महापूजा झाली आणि ह्या दोघांना आतमध्ये खोलीत ढकललेली, ती झोपली जमलेली ती. ह्यो साधारण हात लावून जाणार, बरं तिची पण सवय ती. ह्यो साधारण हात लावून जाणार, तवसर ती बडबड लागली, ए अभी इसी वक्त सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बात टाळते. या म्हणता बरा पहिल्या पेक्षा म्हणता तिथं थोड्या वेळात तरी सांगतात काय करू नका. परत साधारण 3च्या मनात उठलो, अलाराम लावून ठेवल्या नव्हतो. 3च्या मनात परत उठलो, परत साधारण हात लावून जाणार, तवसर परत ती बोलवू लागली, अभी इसी वक्त सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल करें. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आपलं खरंच गप्प या म्हणता काय आपले गमत मानव. चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात, चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात गुलबी गुलाबी माई अंगाई दिसतात, गुलबी गुलाबी माई अंगाई दिसतात. काय की माणूस एका पायावर कधी उभं राहता, माणूस एका पायावर कधी उभं राहता. अरे काय बाबा एका सांगणार, ठीक आहे मराठी भाषा वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते. कारण मराठी भाषा म्हटल्यानंतर जेवढी समजता तेवढी सोपी पण नाही आहे, कारण मराठी भाषा आहे. पण काय की प्रत्येकानं म्हणजे समजा जर मराठी भाषा म्हटल्याच्या नंतर 40-45 वयाचा एखादा पोरगो असतात आणि जर समजा त्याचा लगीन होत नसा आणि त्याच्या कर्म धर्म संयोगाने
त्याच्या चांगल्या कर्मात जर समजा त्याचा लग्न झाला, लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जे नाट्यावर असणार ना, नाट्यावर ते म्हणणार गुलाम 40-45 वर्ष ढकाळलो पण थांबलो, पण गुलामा पोरगी काय नसती, गोरी गोमटी फटाकडी भेटली. हे नाट्यावाले म्हणतात गुलामा पोरगी काय नसती, गोरी गोमटी फटाकडी भेटली. पण त्याच्या मनांना ती कळी आणि जो म्हणता त्याच्या मन पोरगी काय गोरी गोमटी फटाकडी त्याच्या मनात सोबत नाही. म्हणजे ह्याचा म्हणणं काय, ती त्या का नाही ह्याचा सोबली असती. म्हणजे ही मराठी आहे. आणि का झाल्याच्या नंतर काय की जर समजा एखाद्यान गाडी घेतल्या तर एखादं म्हणणार काय, अरे गाडी घेतल्यानंतर काय झाला, हप्त्यावर घेतल्या नसत. गाडी घेतल्यानंतर काय झाला, हप्त्यावर घेतल्या नसत. म्हणजे कोणाचा चांगला बघवणार अशी परिस्थिती झाली. म्हणून हळूहळू पुढे चालूया. जरा गडबड तुमचं 2 गाणी घेतो. सत्यनारायणावर प्रल्हाद शिंदेचं गाणं घेतलं. मी पण एक दुसरं गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय, कारण कसा कॉपी करण्याची एवढी काय आपल्या गरज नाही. दरवर्षाला पुढे होती दारी घरी, दरवर्षाला पुढे होती दारी घरी, सुखाने अंगारा लोळतो दारीवरी, मुलांचा भार धरी. प्रल्हाद शिंदेचे शब्द काय असायचे बघा, मुलांचा भार धरी असं काय होईवरी, बायको ही दिसते बघा जणू राजवरी. हो अशी प्रल्हाद शिंदेने अजरामर करून ठेवलेली गाणी आहेत. पुरे मायेचा ठेवा दुनियेचा, पुरे मायेचा ठेवा दुनियेचा, विनायक मोर्चा बाबा, विनायक मोर्चा बाबा गणराया, बाबा गणराया, आलो विनायक साया, बाबा गणराया, बाबा गणराया, आलो विनायक साया. तुझ्या दुनियेची कथा ऐकून शब्द कोण आहे बघा, तुझ्या दुनियेची कथा ऐकून घर बसलंय धरून ठाकून, मोठ्या कर्माला न्यायचं भेट गेली पडून तिला दिल दुबळ्याचा भोळ्या भक्तांचा, दिल दुबळ्याचा भोळ्या भक्तांचा, निरोप तुझला जाया बाबा, निरोप तुझला जाया, बाबा गणराया, बाबा गणराया, आलो विनायक साया, बाबा गणराया, बाबा गणराया, आलो विनायक साया. त्यानंतर बुवा हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन म्हणजे आई. कारण आज आपण आई वडिलांना महत्व दिलं पाहिजे. तत्पूर्वी बुवानी फ्रेंड रिक्वेस्ट काढलेली, कारण सध्या लग्नाचा जोर असल्यामुळं तकडे तकडे गडबड आणि फणसाची भाजी. लग्न म्हटल्याच्या नंतर गावातलं लग्न एकदम नादखुळा. कारण जरी किती म्हटला हॉलवर लग्न असला तरी त्या लग्नात जी मजा ती तिच्यापेक्षा गावात जी पंगत बसता तिच्यात जी मजा ती हॉलवर नाही. कारण हे मे महिन्यातलं लग्न असल्या म्हटल्याच्या नंतर जो जेवणार असता तो कधी अक्षता एकदा तो टाकतोय आणि कधी जाऊन पत्रावळी बसतोय. तो खाताना अर्धा हे डाळ हे भाजी आण सांबार आण अकडे भाजी खाताना करा, हे फणसाची भाजी आण, हे हटोळ निवडून घाल, म्हणजे ही मजा असतात ही पंक्तीची.
नंतर स्पीकरवाले गाणं घ्यायला लागतात बघा. मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सागर ह्या गाणं झाल्याच्या नंतर स्पीकर मध्ये गाणं लागणार जबरदस्त. दोन जीवाची जुळली नाती. आणि ह्या गाणं सप्ता शेवटी जेव्हा मुलगी सासरी जाऊ निघताना तेव्हा गाणं बघा कसा होता. माय पित्याच्या बापाचा हात उशाला आहे तोपर्यंत आयुष्यात गादीची गरज कधीच पडत नाही. कारण आज आपण आईला महत्व देतो तेवढं बापाला देखील दिलं पाहिजे. कारण बाप हा काही दिवस वजाबाकी करून ठेवलेला आहे. कारण साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलं पण बापाचा उल्लेख कुठेच केला नाही. पांडुरंगाला आपण विठाई म्हणतो, ज्ञानोबरायांना माऊली म्हणतो, भारताला आपण माता म्हणतो पण बाप म्हणत नाही. पण लक्षात घ्या की जोपर्यंत बापाचा हात उशाला आहे तोपर्यंत गादीची गरज कधीच पडत नाही. म्हणून एखाद्या बापाच्या मुलाचं ऍडमिशन व्हावं, मुलीचं लग्न जवळ यावं पण त्या ठिकाणी प्रत्येक बापाची धावपळ पाहावी. तो कुणाच्या तरी उंबरठ्यावरती जाईल, कुणाचे बोट धरील, कुणाचे पाय धरील, कुणाच्या पायावरती डोकं टेकवेल. कारण तो बाप घरासाठी, मुलांसाठी आणि बायकोसाठी जे हवं ते सगळं करत असतो. पण आपला बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही. आपला बाप आपल्या रडताना कधीच दिसत नाही. तो रडतही नाही, त्याला रडता सुद्धा येत नाही. कारण मी रडलो तर घर कोसळेल. म्हणून तो आयुष्यभराचे सगळे अश्रू साठवून ठेवतो फक्त आणि फक्त एका क्षणासाठी. ज्यावेळी त्याची मुलगी सासरी जायला निघते, ज्यावेळी त्याची मुलगी सासरी जायला निघते त्या भर मंडपात, त्या लग्न मंडपात ज्यावेळी मुलीला सासरी जायची वेळ येते त्यावेळी तो बाप त्याच मंडपात कुठला तरी एक खांब धरून नजर वळवून डोळ्यातील गंगा यमुनांना अश्रूंना वाट मोकळी करून देत असतो. ती मुलगी सगळ्यांना भेटत शेवटी जेव्हा बापाजवळ येते त्यावेळी बापाच्या मिठीमध्ये घट्ट सामावते आणि उभ्या आयुष्यभराच्या सगळ्या अश्रूंचा अभिषेक तो बाप मुलीच्या डोक्यावर करत असतो. म्हणून लक्षात घ्या की बापाचं आणि मुलीचं एवढं पवित्र नातं आहे की त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. म्हणून
किती जरी मुलीला सासरी छळ असला तरी तिला एक खात्रीशीर माहिती असतं की माहेरामध्ये आपला बाप अजून आपला आधार आहे. म्हणून बापाचं आणि मुलीचं एवढं पवित्र नातं आहे की त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. म्हणून लक्षात घ्या की आपल्या आई वडिलांना जिवंतपणी पोटाला पोटभर अन्न आणि अंगावर चांगला कपडा द्या. कारण मेल्यानंतर त्याचे किती जरी पित्र घातले तरी काहीच उपयोग नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप. म्हणून आई वडिलांची सेवा करा. म्हणून इथल्या मुलींना एवढंच सांगेन की तुम्हाला काही करता येत नसेल तरी चालेल. जर भांडी घासता येत नसतील तरी चालतील, हे का बोलवा. काम करता येत नसेल तरी चालेल, कपडे धुता येत नसतील, जेवण करता येत नसा तरी चाला. पण लक्षात घ्या की गरीबाच्या भाजीत एक वेळ तेल नसलेला चाला. गरीबाच्या भाजीत एक वेळ तेल नसलेला चाला, पण इज्जत गेलेली चालत नाही. म्हणून आपल्या आई वडिलांची कधी शर्मेनं मान किंवा इज्जतीनं मान चौकात खाली जाईल असं वागू नका. एवढं तिथल्या मुलांना सांगेल. म्हणून ज्यावेळी मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी गाणं बघा. माया पित्याच्या सावली तला काळ सुखाचा ओसरला लेकचा सासरला लेकचा सासरला. माया पित्याच्या सावली तला माया पित्याच्या आता जवळ येणार नाही. कारण ते का माहिती आहे जवळ थांबलं तर अधिक भानगड नाही. पण तो थांबणार नाही, ते मोडी असते त्याच्यात. त्याच्यामुळं ते का वाटतं की ह्यो म्हणजे खुळो, पण ही तुझी मोड जी उठून जाऊची आहे. मी तुझ्या गजरापर्यंत थांबलो होतं पण तू थांबू शकलच नाही. ठीक आहे, ती आपली तुझी पद्धत. कारण पद्धत त्याची जर अशी असतात तर असल्या पद्धतीत कशा उगाच आपण ह्या करा. पण ठीक आहे, तुझ्या नको म्हणण्यासारख्या बराचा. त्यानंतर बुवानी बाकी काय असं बोलले नाही, फक्त गाणी मारल्याने. त्याच्यामुळं मी तरी काय बोलणार जास्त, कारण गाणी असून त्यांनी एवढं सांगितलं की म्हणजे त्याचा असं वाटतं की ह्याचा आता काय हो काय करणार अशी त्याची पद्धत झाली. आणि मगापासून सांगता तुझाच घेते मी तुझाच घेतोय. बाबा ठीक आहे, माझं असं म्हणणं नाही आहे, पण तू तुझ्या पद्धतीत घेतस या ठीक आहे. तरी आज ऑर्केस्ट्रा लावलंस नाहीतर बाबा एवढं तू दुसऱ्या तांदळाचं पण नाहीस या माता माहिती. पण बघा एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात 3 पायऱ्या आहेत. 2 पायऱ्या आहेत त्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती सेवेची. कारण 2 पायऱ्या आहेत त्या पंढरपुरात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा चोखोबांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं. चोखोबांचा भाव धारण करावा लागतो. आणि त्यानंतर नामदेव महाराजांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं. कारण नामदेव महाराज म्हणतात की वैकुंठासी नको धाडू आम्हा हरी वासदेवी चरणाजवळी सर्व काळ. नामदेव महाराज म्हणतात की हे पांडुरंगा आम्हाला वैकुंठाला नको पाठवू, तुझ्या पायाजवळ तुझ्या चरणाजवळ ठेव. का तर उद्या लाखो भाविक येतील आणि त्यांच्या पायांची धूळ माझ्या त्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर पडेल. म्हणून
नामदेव महाराजांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं आणि त्यानंतर तिसरी पायरी ती म्हणजे सेवेची, ती आहे रायगडावर. कारण रायगडावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही अक्षरं कोरलेली आहेत. ती अक्षरं आम्हाला संदेश देतात, ती अक्षरं आम्हाला संदेश देतात की सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर ज्यांनी रायगड बांधून काढला. ज्यावेळी रायगड पूर्ण बांधून काढला त्यावेळी महाराज रायगडावर आले आणि विचारलं की हिरोजी तुम्ही रायगड बांधून काढला, मागा तुम्हाला काय हवं. त्यावेळी हिरोजींनी सांगितलं की महाराज मला फक्त एका पायरीवर नाव कोरायची अनुमती द्या. त्यावर महाराज म्हणतात की असं का, असं काय हिरोजी. असं म्हटल्याच्या नंतर हिरोजी सांगताय की महाराज ज्या ज्या वेळी तुम्ही रायगडावर असाल आणि ज्या ज्या वेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्या त्यावेळी तुमची पावलं त्या पायऱ्यांवर पडत राहतील आणि त्यातल्याच एका पायरीवर जर नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पायांची धूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर पडेल. एवढंच भाग्य फक्त पदरात टाका राज. ते हिरोजी इंदुरकर होते म्हणून रायगड बांधून झालं. पण आता जर कॉन्ट्रॅक्टरला एखादा सांगितला परवडत नाही, ही परिस्थिती आहे. पण विजयसारखे तलवार ताणून गेला, विधे छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नकेरी अफजल खानाचा पुतळा फाडून गेला, मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैनिकांना लढून गेला. स्वर्गातही गेल्यावर देवानी त्याला मुद्रा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. महाराजांची कीर्ती बेफाम झाल्या भाल्या दरबारी फुटती बेगमी बडी बेगम म्हणजे अली अधिक शहाजी आई बरं का. आणि बोला की हम लाएंगे शिवाजी को आणि त्याचा विडा बदलला.
दिला तर धनकाच, मोडला तर मनकाच आणि झुकलं तर मुजराच. तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना. सन्माननीय लक्ष्मण डांगवे यांच्याकडून या पोवाड्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रश्न, माणूस एका पायावर कधी उभं राहतात? तर त्यांना सांगितल्या काय पॅन घालताना असं काहीतरी बोलतो. मग ठीक आहे, तो काय विषय नाही, फक्त एकच त्याची गंमत सांगाय. तू जरी ऐका किती जरी सांगितलं तरी असं काय विषय नाही. एकदा तुझ्या पाठीमागे वाघ लावला होतो. त्याच्या पाठीमागे एकदा वाघ लागलो होतो. आजोबा पूर्वीच्या काळात तसं नाही होता, खड्यात तर खड्यात झोपायचे, बरोबर ना. तेव्हा पंखे बिंके काय ना, बरोबर ना. पण ह्याच्या पाठीमागे वाघ लागलो होतो. वाघ लागल्याच्या नंतर ह्यो पुढे धावता, वाघ पाठीमागे, ह्यो पुढे धावता. वाघ काय पाठलागेची सोडीना, पाठलाग सोडीना. शेवटी ना आता काय म्हणता, वाघ खाणार, आता करणार काय? वाघ तर खाणार. शेवटी पटकन या झाड बघितल्याने सर करीत जो तिची जाऊन रवलो, झाडाचे वरती पिकाशेत जाऊन रवलो. झाला बाबा वरती, आता जो जाऊन रवलो. वाघ खाली मुळात. वाघ आपलं कधी उतरता हिची वाट बघता, नुसती नका लावी त्या झाडात. उतार खाली तुझा बघतोय, उतार खाली तुझा बघतोय, नुसती नका लावी. ह्यो वरती पिकाशे 1 तास झालो, 2 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले. तो काय खाली उतरा ना आणि वाघ काय परत जाय ना. कारण तो पण फट्टाच पेटलेलो. 5 तास झाल्याच्या नंतर एखादा माणूस काय एवढी कळ सोसणारा. शेवटी 5-6 तासानंतर एखाद्याला 1 नंबरचा. आता करणार काय? उडीत वाघ. शेवटी हो टिकाशे होतो. तो पुढच्या साधारण फांदीवर इलो आणि फांदीवर हलक्या फांदीवर इलो आणि सैसून दिल्या सोडून दिल्याबरोबर वाघात ती धार बघितल्या. वाघात ती धार बघितल्या आणि बरोबर त्या वाघात धार जी बघितल्या ती धार धरीत वर इलो. वर इलो साधारण पोचो आजोबांना एका खाणार इलो वर इलो आणि शिरापुढं तेवढ्या देण्यात वाघ बंद केल्या. वाघ गेलो ना हो खाली आपतो. बरोबर. मी पान बिन द्यावा मातामध्ये जाताना पानात आवाज असं म्हणतात. पण ठीक आहे, काय मगाशी म्हणतोय का? आणि काय मगाशी एक राहता प्रश्न काय, सागर समुद्रानं काहीतरी म्हटल्या का तुका सांगतोय राहुलला. अथांग सागराने नदीला विचारलं. युट्यूब चालू हा महासागर धर. अथांग महासागराने नदीला विचारलं की तू लहान बनून किती दिवस राहणार, मोठं नाही तुला व्हायचं का? नदीला विचारलं युट्यूबा उद्या जाऊन झाला तरी चेक कर. तुझ्या हात मी एवढं काही अर्ध्या खुलो नाही एवढं. ऐकलं कसं असतं, दुसऱ्याची जेव्हा या बोट टाकवतो ना दुसऱ्याकडे तेव्हा 4 बोटा आपल्याकडे असतात. ह्या लक्षात घ्यायचं. झालं ना तुझं पचको. तू युट्यूबला जाऊन बघ. अथांग महासागराने नदीला विचारलं तू लहान बनून किती दिवस राहणार, तुला मोठं नाही व्हायचं का? कारण त्या ठिकाणी वाघ पण वाकून पाणी पितो. येतात गोड राहून म्हणतात. गोड राहून वाघ पण पाणी पितो असं काहीतरी म्हटलं. ते नदीत कशात नदीचं पाणी गोड असता तू का नाही सांगा. युट्यूब परत जा बाहेर हलव या गेला. तसा असं दुसऱ्याची चेष्टा करताना आपण काहीतरी लगेच चुकता या लक्षात घे. अरे समुद्राने एकदा झऱ्याला विचारलं, झऱ्याच्या जागेवर ह्या माणसानं नदी टाकल्या. आता अथांग महासागर म्हटल्यानंतर खारच ना, खारच येणारी नदी पण खार. पण लहान राहून गोड राहील काय म्हणतो तू बोले आहात. अरे समुद्रानं एकदा झऱ्याला विचारलं की तू झरा म्हणून किती दिवस राहणार, तुला समुद्र नाही व्हायचं का? किंवा अथांग महासागर धर हा तुझ्या भाषेत, तुला अथांग महासागर नाही व्हायचं का? त्यावेळी त्या झऱ्याने शांततेत उत्तर दिल्या की मोठं होऊन खारं बनण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बरं. कारण त्या ठिकाणी वाघ देखील वाकून पाणी पितो. समजला?
वाघ देखील वाकून पाणी पितो आणि तू तो स्वतः वाघ समजतोस ना, तू वायलर वाघ, वायलर पिंजऱ्यातलो मी तुका वायलर वाघ म्हणतो. या नको सांगू माका, तुझी पद्धत कशी झाली रे, कसा आता बोलवता वाईट तरी पण का चुकीचा. आणि काय काय म्हणत काहीतरी बराच म्हटल्या माणूस एका पायावर होता, तुझा एक पाय घ्यायचो झाला ना की तुला समजा. असो या ठिकाणी गजर घेऊया, पण बोललेला तो राग नको. कारण काय विषय, जर समजा एखाद्याचे विचार दरिद्री असतील ना, एखाद्याचे विचार दरिद्री असतील तर एखाद्याची परिस्थिती दरिद्री असाल तर ती आज ना उद्या कधीतरी सुधराल. पण एखाद्याचे विचार जर दरिद्री असतील ना तर ते कधी सुधरत नाही, हे लक्षात घ्या. कारण मुक्ताफळ हार खरासी घात्याला कस्तुरी सुकराला सोजविली. काय माका म्हटलं, ऐट सावकाराची आणि दुकान चुरमुड्याचा. मुक्ताफळ हार खरासी घातला कस्तुरी सुकराला सोजविली. जर समजा गाढवाच्या गळ्यात मोत्याचा हार घातला असता त्या त्याची किंमत कळणार नाही, आणि डुकरात कस्तुरीचा वास दिला तर त्या त्याची किंमत कळणार नाही. तशी तुझी पद्धत झाली. कारण तुला बरा वाटत असा बोलवता की खरा वाटत असा बोलवता, तोच मोठा प्रश्न आहे. कारण तू दिसतच तसं नाही. अरे तू असलंच बाहेरला पांढरो तरी मनासून किती काळो होस या चांगला माका समजला. आणि मी जरी असले बाहेरसून काळो, जरी दिसत असले काळो म्हणी तरी जीवा तो धनी. म्हणजे काय तुमच्या की असं नाही पाठसून वार करायचे. रिक्वेस्ट मामा, रिक्वेस्ट बघा, एवढे तुझे जर फ्रेंड रिक्वेस्ट असतील ना तर आज 40-45 वयाचे पोरगे रवले तसेच लग्नाचे. त्याला बघ कसं मुद्दो माझ्यासारखं धरल्या. एकटाकडे फ्रेंड रिक्वेस्ट टाकून सांगा मरायला एखादा भागला तर भागला. एकांत 42 पोरगे बघितल्या, 42. शेवटी तो माझ्या जवळ माका सांगता बुवा म्हणता तुमची जर काही ओळख असा तर म्हणता सांगा, म्हणता लगीन आज म्हणता लगीन जमत नाही म्हणता. किती प्रयत्न केले तर म्हटलं चाला. ओळख होती हो अशी तुमच्यासारख्या माणसाने सांगितलेली ओळख होती. त्या ठिकाणी त्याला नाव गाव पत्तो नंबरने दिलं आणि त्या ठिकाणी तो गेलो. गेल्याच्या नंतर चाय पाण्याचा कार्यक्रम सुरू झालो. पोरगो पोरगीक पसंत पडलो, पोरगी पोरग्यात पसंत पडली. सगळं काही व्यवस्थित झाला आणि ठरवता तर काय होता पोरीची आव त्या जेवणाच्या खोली असून बाहेर गेली. पोरगो बघितल्याबरोबर म्हणतात हो पोरगो च्या मी माझी पोरगी झाली तरी भिकाऱ्या देईन पण ह्याचा देऊच ना. अगे पण झाला काय 20 वर्षापूर्वी ह्यो माका बघू केलो, मी आता माझ्या पोरात बघू केलो. असे 40-45 वयाचे पोरगे रवलेले होते. आता काय नाही 5 वर्षांची पोरगी जप्त होईल, बरोबर ना. पण जर कोणाचं लग्न होत नसाल तर त्यांनी एकच पर्याय, त्यांनी आपल्या मामा मामी सांभाळायचा. मामा मामी सांभाळायचा. फक्त मामाचं लगीन झालेला वया त्याचा मामा पण तसंच होतो तो सगळ्यातच वाढतो. त्यांना जर समजा मामा मामी सांभाळल्या आणि जर समजा त्याच्यातून मामा मामी दया येईल तर येईल, म्हणजे एखाद्याचा भावला नाही तर आपला उठायचा आणि गप सामान कुठे लावला बघित नाही. त्याच्यामुळे एखादी फ्रेंड रिक्वेस्ट असा तो भाव तकडा बडबडता. हा आज या युट्यूबचा माझा लय उपयोग पडलो. कारण परवाच्या दिवशी तू 2-4 शब्द टाकलंस ना ते तो आज लय उपयोग पडलो. आज तू तुझे स्वतः जाऊन बघ, त्याच्यामुळे तू पण अडकलं. या लक्षात काय असतं दाखल लाज वाटत नाही. शरण बिरम काय नाही करत मनाजवळ तसा वाजवा माझ्या कारण बघा
साहेब हा शब्द फक्त दोनच व्यक्तींना लागतो, एक म्हणजे बाळासाहेब आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब. म्हणून चाल भीषण माये चाल भीषण माये और बाबा मुस्कुराए. चाल भीषण माये और बाबा मुस्कुराए. चाल भीषण माये और बाबा मुस्कुराए. क्या बताओ हिंदी में कहानी, क्या बताओ हिंदी में कहानी. क्या बताओ हिंदी में कहानी. गजराला सुरुवात करतोय. ओ Oh
चंद्रकांत कदम बुवा काय म्हणायचे बघा, सत्यनारायण 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 सत्यनारायण
परमेश्वराचं नामस्मरण असलं पाहिजे, कारण आज आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आई वडिलांची सेवा करा, हीच खरी पुण्याई. म्हणून बुवा काय की आपलं कर्म हे चांगलं असलं पाहिजे. म्हणून रावण वाईट नव्हता, फक्त त्यानं एकच चूक केली. पण रावणाच्याकडे देखील 4 गोष्टी बुवा चांगल्या साधनाचा, कारण मरताना हसणारा पहिला भक्त रावण देवाला त्याला मोक्ष द्यावा लागला आणि त्यानं आत्मलिंग आईसाठी आणलं होतं आणि लंका सोन्याची असून देखील शंकराची भक्ती करत होता. म्हणून रावण बुवा वाईट नव्हतो, फक्त त्याची ती एकच चूक. म्हणून प्रत्येक माणसाजवळ घमेल असता कामा नाही, घमेल, कारण त्याची लंका सोन्याची होती. त्यात मरताना फुटको मरीना तोंडात घालू. नेपोलियनने आपल्या मित्रांना सांगितलं की ज्यावेळेस मी मरेन, ज्यावेळेस मला दफन कराल, त्यावेळेस माझे हात बाहेर काढून ठेवा. का
तर मी सारं जग कमवलं, पैसा कमवला, परंतु जाताना मी रकाम्या हाताने जातोय हे लोकांना कळू नये. म्हणून बुवा हे माझा माझा आणि यमाचा खाजा, हे तुझा माझा काय नाही. येताना इला रिकामी, जाताना रिकामी जाणार. पण काय की येताना एक हृदय घेऊन आलो, पण जाताना लाखो हृदयात जागा करून जाणार. एवढा मात्र नक्की. फक्त माणसाजवळ समाधान असलं पाहिजे. फक्त तुला एवढाच विचारतोय. त्यावेळी सीतेनं स्वयंवराचा हट्ट धरला, ज्यावेळी सीतेनं स्वयंवराचा हट्ट धरला त्यावेळी जनक राजानं सगळ्यांना आमंत्रण केलं, फक्त एकाला सोडून. तरी देखील तो इलोच. जनक राजानं सगळ्यांना आमंत्रण केले, फक्त एकाकच सोडून, एकाकच सोडल्या, त्याचं आमंत्रण नाही केल्या, तरी तो इलोच. कोण? जो आमंत्रण नसताना देखील येता तो कोण? आपल्या अहंकार, रावण. जनक राजानं सगळ्यांना आमंत्रण केलं, फक्त रावणाला केलं नाही. तरी देखील तो रावण आला आणि स्वयंवराची हट्ट का? स्वयंवराचं ह्या काय की धनुष्यबाण उचलायचा. रावण आला, धनुष्यबाण उचलायला गेला. तो धनुष्यबाण अर्ध्यावर पर्यंत उचलला, पण तो धनुष्यबाण उचलला गेला नाही, म्हणून तो धनुष्यबाण रावणाच्या पोटावर पडलो. आता तो धनुष्यबाण रावणाच्या जर पोटावर पडलो असाल तर तो धनुष्यबाण उचलू बुवा 200 माणसा लागली. तो धनुष्यबाण उचलू 200 माणसा लागली, पण तो धनुष्यबाण सीता अंगणात घोडो घोडो करून खेळा. का कसा? तिकडे बघ ना, तू सांगू नको नाही जमला तर, पण असं नको तू करू. तुझ्याकडे बघताय ना मी, आता मोबाईल कशा ठेवत काय रे बाबा. सगळे बघ, 2 मिनिटं बघ. तो राग मागा लगेच समजता. कारण तो धनुष्यबाण उचलू 200 माणसं जर लागत असतील पोटावर रावणाच्या, पण तो धनुष्यबाण सीता अंगणात घोडो घोडो करून खेळता. मग तो धनुष्यबाण सीता उचलले कसो सीतेने. बघ बघ जरा काय डोक्यात सर्चिंग होता काय असो.
Ah